या आंदोलनाची पुढे होणाऱ्या आंदोलनाची जाणीव त्यांना झालेली आहे आणि आपला राग कुठेतरी कमी व्हावा म्हणून ते प्रत्यक्ष स्वतः या ठिकाणी असं समजून आपण त्यांचं स्वागत करतोय. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. पोलीस खात्याला फक्त आपण विनंती करतोय की हा जो भयानक प्रकार झाला आहे याची चौकशी सखोल प्रकारे करून दोषींना शिक्षा झाली पाहिजे आणि ती होताना पुन्हा असा प्रकार या आमच्या पवित्र दिंडीगडावर जिथे प्रभू शंकराचा वास आहे ज्याच्या पायथ्याशी गोशाळा आहे अशा ठिकाणी कुठलाही अधार्मिक प्रकार होऊ नये या पोलिसांसमोर मुस्लिम टोळक्याने कमीत कमी 100च्या संख्येने आपल्याला ऍडमिट आहे. तरी यामुळे तीर्थक्षेत्र आहे आणि त्याचे गैरनियोजन अशा प्रकारे जबरदस्तीने प्रवेश करणं हे देखील कायद्याने गुन्हा आहे असं मला तरी वाटतं. कारण आणि त्या मारहाण झालेल्या हिंदू तरुणांना साथ देण्यासाठी आज समस्त भूमिपुत्र येथे उपस्थित झालेले आहे. कारण धर्माचं रक्षण हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याचा त्यांनी धर्म पाळायचा आहे हे तर सांगायची नक्कीच विनंती खास निवेदन आहे. पण साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला ते निवेदन इथेच द्यायचं आहे. पण माझी साहेबांना विनंती आहे की आम्हाला कमीत कमी 10 लोकांना तरी तालुका पोलीस स्टेशन येथे जाऊन निवेदन देण्याची आपण सोय करावी, सूट द्यावी. कारण चाललं होतं हे दाखवण्यासाठी आम्हाला तालुका पोलीस स्टेशनला जायचं आहे. तरी परवा दिवशीची एक घटना घडली दिंडीगडावर की काही समाजकंटकांनी आपल्या हिंदू मुलांना मारहाण केली जेथे त्यांचा काडीचा संबंध नाही. त्या दिंडीगडावर येण्याची जिथे त्यांना गरजच नाही अशा ठिकाणी येऊन विनाकारण समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्यांना जशास तसं उत्तर हे आपल्या सकल हिंदू समाजाच्या वतीने दिले जाईल. त्या घटनेचा सर्वप्रथम आम्ही निषेध करण्यासाठी आज इथे जमलेलो असणार नाही. याच्यामुळे होईल काय का जर तुम्हाला वाटत असेल आम्ही एकजूट आहे तर नक्कीच हिंदू समाज आहे एकजूट झाल्यावर तुम्हाला पलता भुई थोडी होईल. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. याचा अर्थ हिंदू हा सगळ्या गोष्टी सहजपणे निमूटपणे सहन करतो पण ज्या वेळेस त्याच्या जीवावर म्हणजे बोलतात ना की ज्या वेळेस मानेपर्यंत येतं त्यावेळेस तो सहन करणारा समाज नाहीये. त्याच पद्धतीने जशास तसं उत्तर देण्यासाठी हा बांधील समाज आहे आणि ज्या वेळेस या परिसरातला आगरी कोळी समाज कुणबी समाज हा एकत्र येईल ना त्यावेळेस खरोखरच तुम्हाला वाटेल का भिवंडीतनं बाहेर निघणं तुम्हाला मुश्किल होईल. विनाकारण समाजामध्ये तेढ निर्माण करू नये, कुठल्याही प्रकारचं त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करू नये अशी मी त्यांना परत एकदा आवाहन करतो. त्यांनी याच्या पुढे समाजात शांतता कशी राहील अशाच प्रकारचा विचार करून त्या स्टेटमेंट द्याव्यात.